नमस्कार नियोकर. घेऊन येतोय पहिल्यांदाच एक छोटासा अटेम्प्ट आपल्या महाराष्ट्राच्या लोकधारेला तुमच्या समोर सादर करायला. गवळण. महाराष्ट्र की कला है, इसलिए मराठी में ही होगा, पर अगर आपको समझ में नहीं आया तो आपके दोस्तों से पूछो, और अगर फिर भी समझ में नहीं आया तो हमसे बाद में मिलो, हम समरी बता देंगे. तर बघूया नियोतल्या गवळणी. लेखन माझे वडील डॉक्टर बगाडे. सादरीकरण पूनम, गौरी, अपर्णिता आणि मी तृप्ती. थांबा, आलेच. नमस्कार, मी जया. नमस्कार मंडळी, मी माया. आणि मी दया. स्वागत. बोला गणपती बाप्पा मोरया. बघितलंस काय सगळे कसे चार्ज आहेत. गणेशोत्सव आहे, आपल्या नियोकरांचा आनंद उत्सव आहे. माहितीये का, आपण आपली संस्कृती जपतो. जसं की बंगालमध्ये दुर्गा पूजा करतात आणि महाराष्ट्रात गणेश उत्सव. आपण आपली कला सुद्धा जोपासतो. जसं की लावणी, अभंग, नाटक, संगीत, नृत्य, भारुड, गणगवळण. आपण गवळण करायची का? पण त्याआधी गण. आता गण म्हणजे काय? जे प्रत्येक शुभ कार्याच्या आधी करतो ते गणेश वंदना. हे गणपती गजवदना, गौरीच्या नंदना. हे गणपती गजवदना, गौरीच्या नंदना. सुख नांदते सदना, हो करीत आराधना. नांदते सदना, हो करीत आराधना. हे गणपती, हे गणपती, हे गणपती गजवदना, गौरीच्या नंदना. गण झाला. मग आता गवळण. एक गवळण म्हणजे ती दूधवाली ना ग? हो, जी मथुरेच्या बाजारात दूध, दही, तूप घेऊन जाते ती गवळण. चला तर मग आपण पण मथुरेला जायचं का? या दही, तूप, या दूध. नका जाऊ मथुरेला. हे कान्हा, आता आमची वाट आणू नको तू. आम्हाला खूप उशीर झाला. आईच्या जवळ. हे कान्हा, आता आम्हाला आणू नको तू. आधीच खूप उशीर झाला आम्हाला. हे कान्हा, जाऊ दे ना रे. नका जाऊ तिकडे. लोणी द्यायचंच असेल तर मला झोपळत मी माझ्या मित्रांना द्या. अरे असं नको रे म्हणू कान्हा. तो कंस मामा रागवेल, चिडेल. आपण आहे ना यशोदाला सांगूया. हा कान्हा काय मला जाऊ देत नाही. नका करू माझी चावडी. तो गडबड आहे. तूच गडबड वगैरे नाहीये. मला आहे ना माझी राधा आठवली. कोण राधा? बाई, काय प्रकार? बाई. मी
कोणीतरी अडवलं. मी नाही बुवा तुमच्या नियमामध्ये आलो. का अडवलं ते सोडून द्या. का अडवलं ते ऐका. थांबा, मी कॅरेक्टर मध्ये येते जरा. तर ती म्हणत होती, ताई तुमच्या नियोजकांची लई कमालच आहे. तुम्ही आम्हाला घरी स्वयंपाकाला बोलवता, हो छान छान माझ्या हातचं खाता, क्लिनिंगला बोलवता, घर एकदम चकाचक करून घेता. आम्ही तुमच्या बरोबर एकत्र लिफ्ट मध्ये आलो तर काय प्रॉब्लेम आहे तुमचा? हा लगेच कसं करता? हा हे बरोबर आहे. आपण सगळ्यांनी त्यांच्याशी माणुसकीनेच वागलं पाहिजे. ती अजून एक गोष्ट ती म्हणत होती, थांबा रे मला कॅरेक्टर मध्ये येऊ देत. तर ती म्हणत होती, तुम्हारे आमनोरा वालों ने इतना अच्छा गार्बेज रूम बना के दिए, हाँ फिर भी दिन भर कचरा वो गार्बेज रूम में पड़ा रहता है, कोणी भी मशीन टाकत नाही. पण कचरा टाकायचं काम मेडचंच ना. हो, कचरा टाकायचं काम मेडचं, पण तिला ट्रेन करायचं काम तुमचंच ना. हे अगदी बरोबर आहे. आणि अगं काही येत होते लिफ्टमध्ये मी पाहिलं चॉकलेट खाऊन मुलांनी रॅपर तसेच सोडून दिले होते. सगळ्या लिफ्टच्या भिंती पायाच्या ठस्यांनी उमटवून ठेवल्या होत्या. स्पायडरमॅन म्हणतात ना लिफ्टमध्ये. अरे मुलांनो असं करू नका. चॉकलेटचे रॅपर लिफ्टमध्ये टाकायचे नाही. आणि जर तुम्ही असं करायचं नाही आणि अजून कोणी केलं तर त्यांना करायला द्यायचं नाही. मजा करा, मस्ती करा, पण करू नका. आणि हा गवळणींनो, आता बघतो तुमच्याकडे, तुम्ही कशा जाताय मथुरेला ते. काय रे काढा. कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी, कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी. लटकत भारी किसन मुरारी टपला यमुना तेरी, लटकत भारी किसन मुरारी टपला यमुना तेरी. करतोय फोडी घागर फोडी जाऊ कशी चोरून बाई मथुरेच्या बाजारी, कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी, कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी. कान्हा जाऊ देणार आहे आम्हाला. अगं नियोच्या गवळणींना मी का बरं अडवीन. तुम्ही अमूल ताजा ब्लिंकिट करता आणि ताजं लोणी ते खात नाही. खातो की अटली बटली डिलिशियस अमूल. अगं नको. कोलेस्ट्रॉल वाढेल ना. ओ तू खाऊन रूप जाईल. अगं तुमच्या नियोतले कृष्ण तुम्हाला अडवतच नसतील, बरोबर ना. हो, अडवतच नाही. कारण आमचा कान्हा शहाणा आहे. आमचा कान्हा तुझ्यासारखा थोडक्यात नव्हे. आणि आमचा कृष्ण काय तक्रार वगैरे घेऊन येत नाही बरं का. बरोबरच आहे. कशी येईल तुमच्या कानाची तक्रार. तुमचा काना जातो घर ते क्लास, क्लास ते ट्युशन, ट्युशन वरती येतो आणि दुसऱ्या क्लासेसना पळतो. तिकडे मम्मा बसते फोनवर रील पाहत, इंस्टाग्राम, फेसबुक. तक्रार येईलच कशी कानाची तुमच्या. गया क्या सोच रही हो. तारक मेहता का उल्टा चष्मा सोच रही हूँ. अरे हमें भी तो पता. एक मिनिट हा. लहान मुलांनो जरा खाली बसून घ्या. मागून खूप आवाज येतोय, आमचा फोकस जातोय. बैठते हो नीचे. आवाज का ठीक आहे. तर मग ऐका, गवळणी यशोदेकडे तक्रार घेऊन जायच्या. आपण कुणाकडे जायचं? हा आत्ताच्या स्त्रिया म्हणजे त्या काळच्या गवळणीच ना ग. बरोबर आहे. त्या काळात
सगळ्या स्त्रियांना काही ना काही समस्या असतातच. म्हणजे बघा ना, काहींचे नवरे परदेशात काम करतात, काहींचे कामानिमित्त बाहेर गेलेले असतात. मग तिला एकटीलाच घरातले आणि बाहेरची दोन्ही कामं बघावी लागतात, हो की नाही? घरात मुलं इत्यादी इत्यादी आणि बाहेरची कामं म्हणजे बॅग इत्यादी इत्यादी. आणि त्यात मेड नाही आली की झाडू, फरशी, भांडी. तुला माहितीये का, असायचा ट्रॉमा. मी नाही घासू शकत भांडी. हा प्रॉब्लेम झाला होम मेकर्सचा. जे जॉब करतात त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे. म्हणजे जॉबवर पण किटकिट आणि घरातली पळापळ होते ती वेगळी. एकूण काय, घरी बसा नाहीतर जॉब करा. आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या आपण कुठल्याही सुदेसमोर नेऊन मांडायच्या. अगं गवळण म्हणजे काय फक्त नखरे नव्हे. गवळण म्हणजे कृष्णाची भक्ती सुद्धा आहे. म्हणूनच तर संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वरांनी सुंदर सुंदर गवळणी लिहून ठेवलेल्या आहेत. राधाकृष्णाच्या प्रेमाच्या गवळणी पण आहेत बरं का. गवळण काय फक्त तमाशात नाही म्हणत, वारीला सुद्धा म्हटल्या जातात. मग गवळण म्हणजे प्रेम, प्रेमातली गोड तक्रार. गवळण म्हणजे भक्तीची ओढ. गोपींनो, मी तुम्हाला का अडवतो? तुमचं कंसासारख्या लोकांपासून रक्षण करण्यासाठी. आणि जर तुम्ही स्वतः स्ट्रॉंग झालात तर मी का बरं अडवीन? मी स्वतः तुमच्या पाठीशी उभं राहीन. म्हणूनच प्रत्येक स्त्रीने आजच्या जमान्यात सेल्फ डिफेन्स शिकायलाच हवं. प्रत्येक मुलीने घराच्या बाहेर पडताना चिलीचा एक स्प्रे बॅगेत ठेवायलाच हवा. आणि महत्वाचं म्हणजे 112 नंबर मोबाईल मध्ये सेव्ह हवा. म्हणजे पोलीस लगेच मदतीला येतील. मुलांना मुलींचा आदर करायला लहानपणापासूनच शिकवा. आपण सगळ्या स्त्रिया स्ट्रॉंग आहोत. म्हणजे ती डॉक्टर असो, इंजिनियर असो, आर्किटेक्ट असो किंवा होम मेकर असो, आपल्याला सेफ, फ्री आणि बिनधास्त जगायला आलं पाहिजे. हो, आपण महिला जर मेंटली, इमोशनली आणि फिजिकली स्ट्रॉंग असू तर आणि तरच सगळे प्रॉब्लेम्स फेस करू शकू. आजकालच्या मुली, आजकालची मुलं पुढचं भविष्य आहेत, आपल्या देशाचं फाउंडेशन आहे. त्यांना जर स्ट्रॉंग करायचं असेल तर घरातल्या प्रत्येक स्त्रीने स्ट्रॉंग व्हायलाच हवं. वाह, काय सुंदर सांगितलं का माझ्या गवळणींना तुम्ही. अगं, तुम्ही जर हे सगळं केलं तर मला का तुम्हाला अडवावं लागेल? आणि तुम्ही स्वतःचं रक्षण स्वतःच करू शकताल. आणि हां, हे सगळं तर कराच, स्ट्रॉंग व्हा, पण त्याचबरोबर बिंदास जगा, आयुष्य एन्जॉय करा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःसाठी वेळ द्या. आणि हो, हे सगळं करताना माझी भक्ती करायला विसरू नका बरं का. नाही यार, तुमची भक्ती करायला विसरणार नाही. एक कान्हा, तू आमच्या नियोमध्ये आला, आम्हाला खूप आवडलं रे. अगं, तुम्हा गोपींच्या मागे मी या नियोमध्ये आलो, एवढा सुंदर गणेशोत्सव पाहिला. मी खरं तर ह्यासाठी तुमचेच आभार मानले पाहिजे. ए मैत्रिणींनो, चला मग आपण आपल्या नियोकरांचे पण गाण्याद्वारे आभार मानूयात. आणि त्याआधी आम्ही पुन्हा येणार आहोत शेवटी डान्स घेऊन, महाराष्ट्र टू साऊथ. म्हणून सगळे आपापल्या जागेवर बसून राहा, ठीक आहे? चला तर मग नियोकर